नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज ना गौऱ्यांची स्थापना होणार आहे बरं का। त्यामुळे आम्ही सकाळपासून सगळे घरासमोरची साफसफाई करून घेतली। चला तुम्हाला दाखवतो एकदा। इथं ना मातीचा ढिगारा होता बरं का, मग ती सगळं उचलून टाकला आणि इथलं सगळं झाडून घेतलं। ह्या ब्लॉक्सवरती का नाही लय कचरा झाला होता, मग इथलं पण सगळं झाडून घेतलं आणि ती कचरा पण पेटवून टाकलाय। मग बाहेरचं तर सगळं काम संपलंय, जी साफसफाई करण्याचं होतं। मग आता वरची कामं राहिल्यात ती पटकन करून घेतो। ही नारायण बहुतेक उचलायच्या तोडतं, एकदम मम्मीला विचारून बघतो। मम्मी 2 मिनिटं बाहेर ये ना, चल लवकर, का रे? ब्लॉग चालू आहे। अगं ते नारळ उचलायचे ते का? अरे ते नारळ उचलायचे वर ठेवायचे, ते उचल हिरवे नारळ आहेत ना वर गौरीच्या डेकोरेशनला मला ओटी भरायला लागायचे आणि ते साल काढलेले नारळ आहेत का हा ते पलीकडचे हा, ते उचल आणि तिकडे कोपऱ्यात नेऊन ठेव बरं। आवर उरक पटापटा पटा दोन्ही उरक। पण दोन्ही पण उचलायचे दोन्ही पण। एक कुठलं तर सांग मला। अरे एक वरती घेऊन जा आणि एक खेत ठेव बरं, हसू नको, आवर पटकन। चालतंय चालतंय, मी एकच नेणार आहे पण। तुला दोन्ही न्यायला सांगितलं बरं का, उरक पटकन। चालते। ह्या पाटीत ना वर नारळ न्यायच्यात बरं का। मग आता पटापटा नारळात भरून घेतो आणि मग वर घेऊन जातो, म्हणजे एका टप्प्यामध्ये सगळं नारळ वर जाते ना। चला, नारळाची पाटी तर भरून झाली, आता फक्त वर घेऊन जायची। 1 2 1 1। ह्या रूम मध्ये ना आज आम्ही महालक्ष्मी उभा करणार आहे। मम्मीने ना महालक्ष्मीचा बऱ्यापैकी फराळ बनवून ठेवलाय बरं का। चला तुम्हाला दाखवतो आता। जसा की ह्या डब्यामध्ये चिवडा तयार केलाय, ह्या डब्यामध्ये चकली, ह्या डब्यामध्ये अनारस आणि ह्या डब्यामध्ये शंकरपाळी। म्हणजे आता ना 3-4 पदार्थ तयार झाल्यात। आता कुठले कुठले पदार्थ राहिले? करंजी राहिली, डाळीचा लाडू राहिलाय, करंजी आणि डाळीचा लाडू। मग कधी बनवणार? रव्याचा लाडू, बेसन लाडू कधी बनवणार? आज बनवायचं दिवसभर। बनवा की मग, हे काय आता चालूच करायचं। झोप बिपो काय नका, बनवा द्या। मम्मीची ना देवाची भांडी पुसायची चालू आहे बरं का। होय मम्मी, महालक्ष्मी घ्यायला बाया कधी बोलवायचे? थोडं काम राहिलंय, 3-4 वाजता बोलू आपण। ही पोत ना रानातल्या औषधाचं बरं का। आता मला गोट्यामध्ये नेऊन टाकायचंय। मम्मीच्या ना करंज्या बनवून झाल्यात आणि इथं लाडू बनवायचं चालू आहे। किती लाडू बनवणार आहे? हे काय आता हे डाळीचे लाडू बनवणार आहे। पण किती बनवणार आहे? आता ह्याच्यात किती होतात नाही सांगता यायचं अंदाजे, तरी 25 ते 30 होतील बघ ह्याच्यात। हे काय? पाक आहे पाक। पाक, इथं लाडूचं पीठ, ही करंजी, मजा येणार आहे खायला आता। महालक्ष्म्यांचा ना सगळा फराळ बनवून झालाय बरं का। आणि आता लाडू पण रेडी झाल्यात, ही करंजी आणि ही सगळ्या पुढे जे महालक्ष्म्यांसमोर ठेवायच्यात। मी ना आता लाडू खाल्ला बरं का, आणि एवढा भारी झालाय ना, एकदम मम्मीला सांगतो, मम्मी लाडू लय भारी झालाय। थँक्यू। खरं लय मस्त लागतोय माहिती आहे, म्हणजे थोडा सुकलाय बरं का, पण थोडा भारी लागतोय तरी पण। थँक्यू। थँक्यू, फक्त थँक्यू, दुसरं काहीच नसतं, शब्द दुसरं नाही तर। अचानकच ना पाऊस यायला चालू झालाय। आई शपथ, आता तर महालक्ष्मीला बोलवायचंय आणि तोवर तर पाऊस यायला चालू झाला आहे का, एकदम भयंकर। मी ना आता मस्तपैकी इथं बसलोय आणि मला इथं कसलाच पाऊस लागला नाही, कारण इथं पत्र असल्यामुळं ना पाणी डायरेक्ट खाली पडतंय आहे का, पाणी डायरेक्ट खाली पडतंय, त्यामुळे काय पाऊस बिऊस काय लागत नाहीये। मजा येते बरं का, पण आता फक्त महालक्ष्मीचं टेन्शन आहे, कारण बाया बोलावं लागतात ना महालक्ष्मी बोलवण्यासाठी। मला नाही या पोटमाळावरच्या पेट्या काढायच्यात बरं का, कारण ह्यात महालक्ष्म्यांचं मुकुट आहे। ही ना महालक्ष्म्यांचं जुनं हात आहेत बरं का, आणि ह्यात आम्ही मुकुट ठेवलं होतं। आणि आता ह्या वर्षी मग महालक्ष्म्यांसाठी नवीन हात आणलेत। ही ना महालक्ष्म्यांचं मुकुट आहे बरं का, आता जस्ट आम्ही पेटेतून बाहेर काढलंय। आता ना पूर्ण पाऊस थांबलाय बरं का, एकदम क्लीन वातावरण झालंय। तुम्हाला वातावरण दाखवतो एकदा, ऐका, ऊन पडलंय पण थोडं थोडं आभाळ आहे बरं का आता। आणि आता ना 4 वाजल्यात, तर आता गुरांना खायला टाकून घ्यायचंय। गुरांना मकवान टाकलंय आता। मी ना आता बायांना बोलवायला चाललोय, कारण आता महालक्ष्मीला घरी बोलवायचंय आणि जरा लवकरच बोलवतोय, कारण पावसाचं लय वातावरण व्हायला लागलंय, आभाळ बी यायला लागले, त्यामुळे म्हणलं आता लवकरच बायांना बोलवा। तर चला घेऊन येतो बायांना आता परदेशने। आता ना एकदम भारी ऊन पडले बरं का, एका तासापूर्वी पाऊस चालू होता आणि आता एकदम कडक ऊन पडलंय। तुम्हाला व्ह्यू दाखवतो, हाय का, एकदम कडक ऊन पडलंय।
मस्त व्ह्यू दिसतोय बरं का सगळा. आणि तिकडं ती नदी, तिथं सगळ्यातनं व्ह्यू सकाळी तर लय भारी व्ह्यू दिसतो. आज ना रविवारचा बाजार होता बरं का, त्यामुळे एवढे सगळे फळं आणल्यात, कारण आता ही सगळी महालक्ष्मीसमोर ठेवायचे आहेत. आणि फराळ सुद्धा सगळं बांधून हे ठेवलंय एका पिशवीमध्ये, कारण आता ही जर बाहेर राहिलं ना हे सगळं सादळून जाईल, त्यामुळे हे सगळं भरून ठेवलंय. आणि आता हे सगळं सामान वर न्यायचंय जेव्हा महालक्ष्मीला बोलवते तेव्हा. आता ना महालक्ष्म्यांचं घरी आगमन झाले बरं का, आता फक्त डेकोरेशन करायचं राहिलंय. आमच्याकडनं महालक्ष्म्यांसाठी आज नेवताला शापूची भाजी आणि भाकरी असते बरं का, म्हणजे आज पहिला दिवस असतो त्यांच्यासाठी शापूची भाजी आणि भाकरी बनवली जाते. आतापर्यंत ना आमचं एवढं डेकोरेशन करून झाले बरं का, कसं दिसतं तेवढं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि येतं ना अजून थोडंफार तरी झुंबर राहिल्यात, हे रो कापड राहिलंय ते आता खाली हातरून घ्यायचंय. आणि इथं महालक्ष्मी एक उभा करायची आणि गणपती बाप्पाच्या इकडच्या साईडला एक महालक्ष्मी उभा करायची. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया, कारण आता ना आम्हाला गौरव उभ्या करायच्यात आणि ती काय मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही, त्यामुळे मी आजचा ब्लॉग इथेच थांबवतोय. आणि जर ही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.